काल RCB IPLचा किताब जिंकल्यानंतर संपूर्ण देशभर उत्साहाचं वातावरण होतं. रॅल्या काय निघाल्या, मिरवणुका काय निघाल्या, फटाक्यांची आतिषबाजी काय झाली, हे सगळं चित्र बघितलं. रात्री 11 पासून पहाटे 6-7 वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. पण ते नव्हं, मला एक प्रश्न पडलाय की RCB म्हणजे बेंगलोरची टीम, म्हणजे कर्नाटक राज्याची, आणि विराट कोहली, AB डिव्हिलियर्स यांच्यामुळे थोडेफार म्हणजे त्यांची चाहते असतील, पण त्यांना ट्रोल करणारे लोक भरपूर आहेत. म्हणजे मुंबई इंडियन्स आहेत, CSK आहेत, त्याचबरोबर काल ज्यांच्याकडून हारले ते किंग्स 11 पंजाब आहेत. म्हणजे अशी भरपूर टीम आहेत जी त्यांच्या विरोधात आहेत. तरी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात जल्लोष बघायला मिळाला. पण जगातील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी, ते ज्यावेळी 2019 व 2024 ची लोकसभा जिंकतात व महाराष्ट्रातील 2024 ची विधानसभा निवडणूक जिंकतात, त्यावेळी असा जल्लोष कुठं बघायला मिळाला नाही. म्हणजे आता मी सांगलीत राहतोय, तर सांगलीतले आमदार ते निवडून आले त्यावेळी भाजपचे प्रमुख पदाधिकारी, त्यांचे मंडलाध्यक्ष, अमुक अध्यक्ष, बूथ कमिटीचे अध्यक्ष, त्यांचे लाभार्थी, नगरसेवक व बगल बच्चे, ठराविकच 30-30 चेहरे, 300-400 लोक होती. बाकी सामान्य माणूस कोणीही नव्हता. म्हणजे नक्कीच दया कुछ तो गडबड आहे, नक्कीच काहीतरी गोलमाल आहे. काय वाटतं तुम्हाला?